नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये कौटुंबिक टीका केल्याच्या कलहामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव व भाजपा युवा नेते सुमित राठोड यांच्यामध्ये 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान झांबरे यांच्या घरासमोरील हनुमान मंदिरात महाप्रसादाच्या कार्यक्रमात हाणामारीची घटना घडली होती। या हाणामारीमध्ये जखमी झालेल्या सुमित राठोड यांना यवतमाळ येथील रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आले होते। या दरम्यानच्या काळामध्ये शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूरचे माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती। त्यावेळी संतप्त जमाव दिसून येतात शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने तातडीने बंद करून घरी जाणे पसंत केले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आक्रमक जमाव जमा झाला होता। दरम्यान झालेल्या हाणामारीमध्ये दोघेजण गंभीर झाल्याची माहिती होती। त्यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार माहूर येथे ठाण मांडून बसले होते। SRP फोर्स सुद्धा यावेळी बोलावण्यात आली होती। ही घटना 19 एप्रिल 2019 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी घडली होती। समाधान जाधव व सुमित राठोड यांच्यात झालेल्या या वादानंतर दोन्ही गटाचे आरोपी हे फरार झाले होते। त्यापैकी शिवसेना भाजपा गटाचे आरोपी आशिष उर्फ सोनू चारभाई, सुदर्शन नाईक, पवन शर्मा व शक्तिसिंह पवार यांनी 20 एप्रिल रोजी आत्मसमर्पण केले होते। त्यानंतर त्यांना 4 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला होता आणि 25 तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये लातूर जेलमध्ये पाठविण्यात आले होते। त्यानंतर या चारही आरोपींचा 28 रोजी जामीन मंजूर झाला होता व 30 तारखेला हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीमधून बाहेर निघाले होते। मात्र राष्ट्रवादी गटाचे फिरोज कादर दोसानी, समाधान जाधव, साजिद खान, अभिषेक जाधव, वेदांत जाधव, नावेद खान, उकंडा जाधव अशा एकूण 21 आरोपींमध्ये हे सर्व 21 आरोपी फरार होते। यामध्ये 6 आरोपींनी मधल्या काळामध्ये आत्मसमर्पण केल्याचे सुद्धा माहिती झाले होते। मात्र या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून माहूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी हे फरार होते। या फरार असलेल्या आरोपींपैकी माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी वय वर्षे 37 राहणार माहूर व उकंडा मोहन जाधव वय वर्षे 40 राहणार लोकरवाडी माहूर यांना दिनांक 30 जूनचे दुपारी 2 वाजताच्या दरम्यान यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने दाते चौक यवतमाळ येथे अटक करून माहूर पोलिसांच्या स्वाधीन केले। यवतमाळ येथील दाते चौकामध्ये एका हेअर सलून मध्ये आरोपी दाढी करत असल्याची माहिती मिळाल्यावरून यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीस अटक केली। यावेळी समाधान जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते असे बोलल्या जात आहे। तदनंतर स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांनी माहूर पोलिसांना माहिती दिली व माहूर येथून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके, पोलीस कॉन्स्टेबल लिंगायत यांनी यवतमाळ येथून आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेऊन सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या दरम्यान माहूर पोलीस स्टेशन येथे आणले। दरम्यान शहरामध्ये शांततापूर्ण वातावरण राहण्यासाठी नांदेड येथून दंगल नियंत्रण पथक बोलविण्यात आले असून पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सदर प्रकरणातील एकूण 21 आरोपींपैकी 6 आरोपींनी यापूर्वी स्वतःहून माहूर पोलीस स्टेशनला आत्मसमर्पण केले होते। अटक केलेले 2 आरोपींनंतर रितेश चरण राठोड राहणार आसोली हा 30 जूनचे रात्री 9 वाजता स्वतःहून माहूर पोलीस स्टेशनला हजर झालेला असून जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव सह एकूण 12 आरोपी अद्याप फरार असून त्यांची शोध मोहीम चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी दिली। मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी गटाचे सर्व आरोपी हे आकाशवाणी आमदार निवास मुंबई येथील रूम नंबर 608 मध्ये आश्रय घेतल्याची सुद्धा जनचर्चा होती। अनेक पत्रकार ज्यावेळी 30 जूनचे रात्री पोलीस स्टेशन माहूर येथे गेले होते त्यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी बाईट देण्यास व माहिती देण्यास शिवाय चित्रीकरण करण्यास मज्जाव केला व कुठलीही माहिती देण्यास नकार दिला। त्यामुळे या प्रकरणामध्ये लक्ष्मण राख
यांचे हात बरेच ओले झाल्याची सुद्धा जनचर्चा आहे। लक्ष्मण राख हे नेहमी पत्रकारांना कुठल्याही प्रकारची बाईट देण्यास किंवा आरोपी दाखविण्यास टाळाटाळ करीत आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून राष्ट्रवादी गटाचे 21 आरोपी हे फरार असताना सुद्धा माहूर पोलीस ठाणेदार लक्ष्मण राख यांनी 2 महिनेपर्यंत नेमके काय केले हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे। या एकंदरीतच प्रकरणाच्या मागे माहूर पोलिसांची भूमिका ही दुटप्पीपणाची असल्याची जनचर्चा आहे। मात्र पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके हे या प्रकरणामध्ये अतिशय खंबीरपणे आपली भूमिका निभावून नेत असल्याची सुद्धा अनेक पत्रकारांनी यावेळी सांगितले। या प्रकरणातील मुख्य आरोपी फिरोज कादर दोसानी यांच्या अटकेनंतर आता उर्वरित आरोपी लवकरच आत्मसमर्पण करतील अशी सुद्धा जनसामान्यामध्ये बोलले जात आहे। श्री क्षेत्र माहूर येथून VCN करिता राजू दराडे, संजय घोगरे व विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा खास वृत्तांत।